नमस्कार. सध्या मी आता आहे पुणे कलेक्टर ऑफिसच्या परिसरात, जिथे ओबीसी बांधवांचं उपोषण सुरू आहे. खरं तर तिकडे अंबडलाही उपोषण सुरू आहे, पण त्यालाच पॅरलल इकडे समांतर पद्धतीने इकडे पुण्यातही गेली 4 दिवस उपोषण सुरू आहे. आता सगळं म्हणजे खरं तर जरांगेचं उपोषण झाल्यानंतर मग आता ओबीसी बांधवांनी त्याला काउंटर म्हणू नाही, कारण त्यांची मागणीच ती आहे की तो सगळे सोयऱ्याचा JR रद्द करावा. कारण तो JR जर मंजूर झाला तर सगळे मराठा समाज बांधव कुणबी दाखले घेऊन ओबीसी वर्गात प्रवर्गात घुसखोरी करतील त्यांच्या भाषेत. मग ओबीसींना काहीच हे राहणार नाही. म्हणून ते JR रद्द करण्यासाठी आणि जातनिहाय जनगणना करावी ही सर्वात महत्वाची मागणी. यासाठी मंगेश ससाणे ऍडव्होकेट गेली 4 दिवस झाले पुण्यात इथं बेमुदत उपोषण करतात. आणि जसं तिकडे लक्ष्मण हाके उपोषण करतात तिकडे अंबडमध्ये, तसंच इथं मंगेश ससाणे गेली 4 दिवस उपोषण करतात. काय त्यांची मागणी आपण त्यांनाच विचारूया. मंगेश भाऊ, काय सांगाल, काय तुमची मागणी आहे? गेल्या 4-5 महिन्यापासून जे आता ओबीसींवर संकट आलंय, एका उपोषणाच्या दबावामधून SC ST OBC VJNTचे दाखले देण्याचा जो अधिनियम 2000 आहे, त्याच्यामध्ये 26 जानेवारीला एक सुधारणा सुचवली गेली. सगळे सोयरे हा शब्द त्याच्यात टाकला गेला. हा सगळे सोयरे शब्द हा कोणत्याही डिक्शनरीत, कायद्यात, कुठल्याही फॅमिली लॉ मध्ये, कोणत्याही न्यायनिवाड्यामध्ये नाही. असा ढोबळ शब्द SC ST OBCच्या जात प्रमाणपत्र देण्याच्या जर कायद्यात टाकला तर फक्त ओबीसींचंच नाही तर SC STचा आरक्षणाचा खेळ खंडोबा होईल. हे आरक्षण संपून जाईल. 1.5 ते 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठा समाज किंवा अन्य कुठलाही पाहिजे त्या जातीचा दाखला फक्त हा माझा सगळे सोयरा आहे, हे माझं गणगोते असा ऍफिडेव्हिट देऊन हे दाखले घेईल आणि आरक्षणाच्या तत्वाचा अंत होईल. संविधानिक अधिकार आमचे संपून जातील. यासाठी एक तर खंत अशी आहे की 288 आमदारांचं विधिमंडळ, जे कायदे मंडळ म्हणतो तिथं कायदा बनतो, हे 288 आमदार कायद्याचे शब्द आता जरांगे सारख्या माणसाकडून शिकणार आहेत आणि त्यांनी कायदा बनवणार आहे. हे महाराष्ट्राचं अत्यंत दुर्दैव आहे. असं आता नवल असं वाटतंय की आमच्याकडून तुम्ही लाखो हरकती मागवल्या, हरकती सूचना, त्या लाखो हरकतींचं काय केलं? मग जर हरकती त्या कायद्याच्या मसुद्याला आल्या तर मग तो मसुदा पास झाला पाहिजे का? त्याच्यावर सुनावणी झाली का? त्याचा खुलासा राज्य सरकार का करत नाहीये? कुठेतरी लोकसभेला असं वाटतंय अशा फॅक्टरचा आम्हाला फटका बसला आणि विधानसभेला बाबा परत सेफ खेळायचं, विधानसभेला कुठला आम्हाला रिस्क घ्यायची नाही. म्हणून ओबीसींचा हा आरक्षणाचा अंत या अशा जातीच्या दाखल्याचा जो अधिनियम आहे तो करायचे प्रयत्न आहेत महायुतीचे. त्याच्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राज्य सरकारला कायदा कळत नाहीये, लीगल ओपिनियन कळत नाहीये, संविधान कळत नाहीये. उपोषणाच्या दबावामध्ये कायदे बनवले जातात. त्यामुळे आम्ही पण उपोषणानेच उत्तर देतोय. जर तुम्हाला आमच्या ओबीसींचं जर वाटोळच करायचं असेल तर आमचा उपोषणामध्ये एकदा जीव तरी घ्या आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा. आज 4 दिवस झाले इथं कोणी फिरकलेलं नाहीये. आपण महाराष्ट्राने बघितले 8-10 महिन्यापासून कसे तिकडे विमानं, चार्टेड विमानं जायची, कसे हेलिकॉप्टर जायचे, मुख्यमंत्री जायचे, मंत्री जायचे, अजून जातात ते सचिव जायचे, डिव्हिजनल कमिशनर जायचे आणि इथं आमच्या ओबीसीच्या वाट्याला साधं कोणी ढुंकूनही इथलं साधं तहसीलदार पण विचारायला येत नाही. इथं शेजारीच कलेक्टर कचेरी आहे, अजूनपर्यंत कोणी विचारायला आलेलं नाही. तर एकंदरीत ही अवस्था ओबीसींची केलेली आहे. तर आता ओबीसीच्या मताला काहीच किंमत नाही. ते आता समजेल. आता ते असं वाटतंय कारण की त्यांना असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसींचे काही उपद्रव मूल्य दिसलं नाही, पण केंद्राची निवडणूक लोकसभा एक वेगळ्या याच्यावर लढवलेली असती. पण विधानसभेला हा ओबीसी आता जागृत होतोय. महाराष्ट्राच्या जसं आता हाकेंनी तिकडे उपोषण चालू केलंय, पुण्यामध्ये मी 4 दिवसापासून नवी मुंबईमध्ये होते, त्याच्यानंतर आता फलटणमध्ये होते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आता उपोषण चालू होणार आहेत. हा असंतोष ह्या महायुतीला, ह्या सरकारला कदाचित पण परवडणारा नाहीये. त्यामुळे त्यांनी आमचं हे जे आमचा जो सांगणं आहे, आमची दुःखद आमची वेदना आहे ती समजून घ्यावी आणि आमच्या सहनशीलतेचा अंत न बघता ह्या सगळे सोयरेच्या अधिसूचनेच्या हरकती निकाली काढाव्या आणि ती रद्द करावी. नाहीतर आम्ही जीवाचा अंत होस्तपर्यंत आम्ही उपोषण करत राहणार आणि याच्यामधून आम्ही पाठीमागं हटणार नाही. मग आणखीन किती मागण्या तुमच्या? आणखीन आमच्या आता आणखीन अशी एक मागणी आहे
की एकच जातीला ईडब्ल्यूएसचे पण सर्टिफिकेट आहे, एकाच जातीला एससीबीसीचे पण सर्टिफिकेट आहे आणि कुणबीचे पण सर्टिफिकेट आहे. जसं ऍडमिशन असेल, जशी नोकरी असेल, जसं एखाद्या ग्रामपंचायतीची किंवा कसं राजकारणातलं आरक्षण असेल तसे ते दाखले वापरले जातात. बोगस ओबीसी. बोगस ओबीसी पाहिजे तो दाखला. ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे, इकडे ईडब्ल्यूएस, इकडे जसं आरक्षण पडेल तसे दाखले देऊन तसे दाखले आणि आहेत 3-3 दाखले. तर आमची मागणी अशी आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक जातीचा दाखला आणि स्क्रुटिनी सर्टिफिकेट हे आधारने लिंक करावं. म्हणजे हे डुप्लिकेशन जे होतंय आणि जो पाहिजे तसा वापरता येतोय आणि त्याने आपल्या त्याने आमच्या आरक्षणाचा जो खेळखंडोबा होतोय, आम्हाला कुठं IAS, IPS, MPSC, UPSCला प्राधान्य मिळत नाही हे ह्या दाखल्यांमुळं. तर कुठंतरी हे तांत्रिकदृष्ट्या याला कुठंतरी कॅप लागली पाहिजे. त्यामुळं आधार कार्ड लिंक करावं. आणि आमची तिसरी मागणी आहे की हे जे सगळं चाललंय, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी साझेदारी. महाराष्ट्रामध्ये जर 12-13 करोड जनता असेल, त्यातले 6 कोटी 5 कोटी आम्ही ओबीसी आहोत. मग महाराष्ट्राचा जीडीपी किंवा महाराष्ट्राचं जे बजेट आहे त्याच्यामधला आम्हाला किती निधी मिळतोय? आम्हाला मिळले का 72 हॉस्टेल? आमच्या महाज्योतीला किती निधी आहे? आणि फक्त सारथी ही 2 समाजासाठी 2 जातींसाठी जी संस्था आहे तिला तेवढ्याच याच्यामध्ये निम्म निधी आहे. जिथं आमची संख्या 50%, महाज्योतीला तुम्ही किती निधी दिला? मी म्हणत नाही, हा आरोप आहे. याच्यावर तुम्ही श्वेतपत्रिका काढा. म्हणजे तुम्ही ओबीसींना काय न्याय देताय? होऊन जाऊ दे एकदा जनगणना. अरे जनगणना एकदा होऊन जाऊन द्या ना, कळून द्या ना आम्ही किती आहे. कुत्री मोजली जातात, झाडं मोजली जातात, प्रत्येक पक्षी मोजले जातात, पण माणसं नाही मोजली जात. ही शोकांतिका आहे देशभरातल्या राज्यभरातल्या ओबीसी बांधवांची. सरकारला या समाजाला एक गट्टा मराठा समाजाची मतं दिसतात. लोकसभेत त्याचा फटका बसलो, त्या फॅक्टरचा धसका घेऊन सरकार लगेच जरांगेंच्या भेटीला जातं, शिष्टमंडळ पाठवतं, मुख्यमंत्री येतात स्वतः. पण इकडे ओबीसी बांधव गेले 4 दिवस झाले उपोषणाला बसले, ढुंकून पाहत नाही. ही शोकांतिका आहे. म्हणून ओबीसी बांधवांनी एक यावं अशी तुमची मागणी? निश्चित एक यावं. कुठंतरी सुरुवात झालेली आहे. तिथं औरंगाबादमध्ये गजू घोडके असतील, इथं नवनाथाबा वाघमारे, लक्ष्मण हाके असतील, पुण्यामध्ये मंगेश ससाने असतील, नवी मुंबईमध्ये चौधरी असतील, फलटणमध्ये आहे, कोल्हापूरमध्ये लोहार असतील, अशा प्रत्येक ठिकाणी आता उपोषण सुरू झालेले आहे, आंदोलन सुरू होतंय. निश्चित या पद्धतीने सरकारवर दबाव येईल आणि सरकारवर दबाव नाही आला तर आमची ही उपोषणं चालू राहतील. हे निवडणुकीपर्यंत उपोषणं चालू राहून द्या. आता मला सांगा, तिकडे जरांगे उपोषणाला बसले तर अख्खं सरकार धावत जायचं. असंही म्हणतात की शिंदेसाहेबांनी त्यांना उभं केलं, त्याचा राजकीय फायदा घेतला आणि ते शिंदेसाहेब आता जर जरांगेला मोठं करू शकतात राजकीय फायद्यासाठी, मग आता ओबीसीनं का वारवू शकतात? पहिली गोष्ट म्हणजे ते जरांगेचं जवळ जाणारच, कारण जरांगे आणि ते सगळे सोयरे आहेत. त्यामुळे सगळे सोयरे एकमेकांची काळजी घेणारच. त्यामुळं निश्चित ते स्वाभाविक आहे. पण असं असताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे, जो समाज मुख्य प्रवाहामध्ये नाहीये, मागास आहे, अतिमागास आहे, जो मुख्य प्रवाहामध्ये नाहीये, त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्याला कुठेतरी समान संधी देण्यासाठी ही नैतिक, कायदेशीर आणि घटनात्मक जबाबदारी या सरकारची. त्याच्यासाठी यांना पगार भेटतो. जर तुम्हाला जे पगार भेटतो ज्या कामासाठी, ते कामं तुम्हाला करत नसतील, जर तुम्हाला मागास समाजाला जर मुख्य प्रवाहात आणायचं नसेल, तर मग कशासाठी तुम्ही आमदारके ठेवल्यात? जर तुम्ही या 288 लोकांचं ठरवून ओबीसी उमेदवार पाडले गेले, ठरवून मराठा उमेदवार निवडून आणले गेले, विदर्भात नाही मराठवाड्यात ते स्पष्टपणे दिसलं, याची जबाबदारी कोणाची? याची जबाबदारी खरं तर सगळ्या राजकीय पक्षांची आहे. राजकीय पक्षांच्या घटनेमध्ये सगळ्या समाजांना समान संधी देण्याची गोष्टी केल्या जातात. राजकीय पक्ष स्वतःची तरी घटना पाळतात का? मुळात तुम्ही तर म्हणता पाडणं नंतरचा विषय झाला. आधी तिकीटच देत नाहीत, संधीच देत नाहीत. कुठंतरी 10 तिकीट दिली, त्यातलं एखादं देतात आणि ते पण कटकारस्थान करून पाडतात. तर त्यामुळे ही जबाबदारी राजकीय पक्षांची आहे आणि याच्यामध्ये सगळे सामील आहेत. कोणी एक दुसरा नाही, सगळे सामील आहेत. 100% 100 घोडे 12% तशी परिस्थिती. मी थोडक्यात केवळ बहुसंख्य एक समाज आहे म्हणून त्या समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करायच्या. त्यांचे सगळे आधी स्वतः सीएम जाणार उपोषण सोडायला, इकडे ओबीसी बांधवाकडे कोणी ढुकून बघणार नाही. ही शोकांतिका आहे. म्हणूनच एकदाची जनगणना होऊन जाऊ द्या, कोण किती संख्येने एकदा कळू द्या. हीच मागणी आंदोलकाची. मला सांगा, हरी नरके असताना, सातत्याने येऊन मुंडे साहेब असताना ही एकदाची ओबीसीची जात गणना होऊन जाऊ दे, ही मागणी सातत्याने होते. स्वतः पंतप्रधान ओबीसी आहेत, मग ओबीसीची जात गणना का केली जात नाही? काय याच्या मागची इंगित आहे?
ओबीसी, व्हीजेएनटी, डीएनटी या सगळ्यांची जातीगत जनगणना झाली पाहिजे, ही मागणी देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये मांडणारा सगळ्यात पहिला माणूस म्हणजे आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब. त्याच्यानंतर ती मागणी कुणी मांडली असेल ती समीर भुजबळ साहेबांनी मांडली असेल, आणि त्याच्यानंतर सातत्याने आता दक्षिण भारत असेल, इतर बाकीच्या सगळ्या ठिकाणी आता मागणी येते की तुम्ही ओबीसी, व्हीजेएनटी सगळ्यांची जनगणना करा आणि कोण कुठं मागं आहे याच्यामध्ये आपण त्या समाजाला तशा पद्धतीच्या योजना लावून तशा पद्धतीची निधी लावून आपण त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम करूया, अशी आता ही मागणी सगळीकडे होत आहे. पण सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत नाही. मी तर म्हणतो जातीगत जनगणना राहून द्या. सर्वसामान्य लोक का म्हणत नाही की बाबा तुम्हाला 10 वर्ष झाली तुम्ही आमची जनगणना का करत नाही? जातीय जनगणना तर नंतर आहे, जनगणनाच झाली नाही. साध्या सरकार जे म्हणतं आम्ही हे केलं ते केलं, तुम्ही साधी जनगणनाही करू शकलेले नाहीत. जातीगत जनगणना फार लांब राहिली. जर जनगणनाच झाली नाही, जातीय जनगणना असू कशी असू, पण जर सोशल तुम्हाला कळलंच नाही स्टॅटिस्टिक्स, तुम्ही बजेट अलोकेशन करणार कसं? आपण साधं घराचं बजेट करत असताना आपण बघतो घरात काय आहे काय नाही, किती वस्तू किती आहेत आणि त्याच्याप्रमाणे नियोजन करतो. नियोजन शून्यतेचा प्रकार आहे त्या सरकारचा. फक्त प्लॅनिंग कमिशनचं नाव बदलून चालत नाही. प्लॅनिंग पण केलं पाहिजे आणि अलोकेशन केलं पाहिजे बजेटचं. त्यामुळे जातीगत जनगणना ही काळाची गरज आहे. काय फायदे म्हणजे काय जातनिहाय जनगणना झाली तर कसा फायदा मिळू शकतो? एकदाची संख्या कळू द्या ना. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संख्या कळेल, आणि संख्या कळेल आणि त्यांचं सोशो इकॉनॉमिक स्टेटस कळेल, ते कुठे आहेत आणि कसे आहेत हे सगळ्यात महत्वाचं कळेल. आणि जो समाज जिथं आहे जसा आहे त्याच्या पद्धतीने त्याला योजना करून निधी देऊन त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं जाईल, केलं पाहिजे. हेच घटनेला अपेक्षित आहे. हे घटनात्मक जबाबदारी या कायदा मंडळाची, ही त्यांची नैतिक, कायदेशीर आणि घटनात्मक जबाबदारी आहे. जर तुम्ही गणना केलीच नाही तर कुठला समाज कुठे आहे हे तुम्हाला कधीच कळणार नाही. ती कळण्यासाठी तुम्हाला जातीगत जनगणना हा एकमेव मार्ग आहे, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. खरं तर यापूर्वी ओबीसीचं राजकीय आरक्षण खाल्लेले अनेक उदाहरणं आपण बघितलेले. पुणे शहरात मला माहिती 30-32 नगरसेवक आहे मराठा असूनही बोगस ओबीसी सर्टिफिकेट घेऊन त्या जागा लढवतात आणि ओबीसी राजकीय आरक्षण खातात. आणि आता तर हे कुणबी दाखले देऊन तेही संपणार आहे बऱ्यापैकी. एकीकडे फडणवीस म्हणतात आमच्या पक्षाचा डीएनएच ओबीसी आहे, मग ओबीसीची एवढी अवहेलना आणि उपेक्षा का? या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. ते आम्ही ज्या ज्यावेळेस मिटिंगला सांगतो ते कायम असं सांगतात की आमचा बेस ओबीसी आहे. मग बेस ओबीसी तर टॉप कोण आहे? ओबीसी टॉप का नाहीये? त्याचं कारण असं आहे की तुम्ही फक्त बोलायचं आणि द्यायचं काहीच नाही. कुठलीही योजना ओबीसीसाठी विशेष केलेली नाहीये. महाज्योतीचं ऑफिस पुण्यामध्ये होतं, ते पुण्याचं सरकून तिथं नागपूरच्या पुढे कुठे तर टाकलंय. विद्याचं माहेरघर पुणे. यूपीएससी, एमपीएससी, पीएसआय, एसटीआयच्या परीक्षा शिकायला मुलं पुण्यामध्ये येतात आणि हे सगळं सोडून तुम्ही ऑफिस नागपूरपासून लांब ठेवता कुठेतरी उमरेड रोडला. त्याचंही कार्यालय नाही, त्यालाही निधी नाही, विद्यार्थ्यांनी जायचं कुठं? तर अशा पद्धतीने कायम सतत दुर्लक्ष केलं जातं आणि फक्त एका समाजाचे लाड पुरवले जातात. माझं म्हणणं आहे जो गरीब आहे, वंचित, त्याला निश्चित भेटलं पाहिजे. पण एका मुलाला खूप द्यायचं आणि एका मुलाला काहीच द्यायचं नाही, ही सपत्नीक वागणूक का? हा अन्याय का? आणि हा अन्याय कळावा. कोण कुठे कोणाला किती भेटलंय एकदा काढा ना श्वेतपत्रिका, होऊन जाऊन त्यांची जनगणना. कोणाला किती निधी भेटलाय, कोणाला किती निधी भेटलाय कळून द्या. त्यासाठी जनगणना आकडेवारी अतिशय गरजेची आहे. ही काळाची गरज आहे. याच्या पुढचे बजेटरी अलोकेशन हे याच आकडेवारीच्या आधारे झाले पाहिजेत. आता पुढची भूमिका काय? याच्यासाठी मुळात आम्ही कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. आम्ही कोर्टात याचिका दाखल केली, सरकारने सूचना मागवल्या, हरकती मागवल्या. महाराष्ट्राच्या तालुक्याच्या ठिकाणी गाव वाड्या वस्त्यांवरनं लोकांनी डोक्यावरनं हरकती घेऊन गेले मुंबईला. एसटीतनं गेले, एसटीतनं पाठवल्या, काही लोक गाड्यांनी गेले, काही जवळ ते चालत आले. गठ्ठेच्या गठ्ठे लाखो हरकती या सरकारकडे दाखल झाल्या आणि लाखो हरकती दाखल झाल्यामुळं या सरकार मुळात हा कायदा लगेच रद्द करायला पाहिजे होता. जनतेचा एवढा विरोध घेऊन हा कायदा करता कामा नये. लोकप्रतिनिधी जे आहेत ते लोकांचे प्रतिनिधी आहेत तिथं कायदे मंडळामध्ये. त्यांचं मत लोकांवर मांडण्यासाठी नाहीयेत. लोकांचं जे मत आहे त्यांना ते कायदे मंडळात मांडायचंय. लाखो हरकती ज्या दिवशी या सूचनेच्या विरोधात आल्या त्याच दिवशी सभागृहात आमदारांनी सांगायला पाहिलं होतं की लाखो लोक याच्या विरोधात आहे, हे आपल्याला करता येणार नाही. उलट सरकार म्हणतंय की त्या हरकती आम्ही लगेच निकाली काढू, पण हा कायदा आम्ही करणारच. म्हणजे लाखो लोकांनी लेखी दिलंय, सहीनिशी दिलंय, तुम्हाला पाठवलं, ईमेल सरकार ओबीसी बांधवांसोबत सापत्नाची वागणूक देते. अतिशय स्पष्ट आहे, अतिशय स्पष्ट आहे. याच्यामध्ये काही बोलायची गरज नाही. निधी दिला जात नाही, प्रतिनिधित्व दिलं जात नाही. मला सांगा, सगळे सोयरेचं हे केलं, त्याच्यानंतर ओबीसी प्रतिनिधींची एकदा चर्चाही केलेली नाहीये.
मग फडणवीस म्हणले की आम्ही ओबीसी प्रतिनिधींची चर्चा करणार. झाले का आजपर्यंत चर्चा? झाले त्याला 15 दिवस, काही चर्चा नाही, काही नाही. पाहिजे तसे कायदे करायचे आणि पाहिजे तसं रेटायचं. बजेट ओबीसींना द्यायचं नाही. जे आपले घटनात्मक आणि कायदेशीर जबाबदाऱ्या आहेत त्याही पार पाडायच्या नाहीत. अशा पद्धतीने ओबीसी समाजाचे अहवाल करत आहेत. खरं तर सगळे सोयरे या शब्दाचा नेमका अर्थ काय घ्यायचा याच्यावरूनच गोंधळ आहे. उद्या हे जर जे लागू झाला तर कोणी कुठलं सर्टिफिकेट काढू शकेल? कारण अनेकदा आता इंटरकास्ट मॅरेज होत आहेत, इंटर रिलिजियस मॅरेज होत आहेत. मग त्याचं पुढं कसं या शब्दाचा अर्थ नेमका कसा करीत धरायचा? सोयरे म्हणजे जे आपले जिथं आपल्या सोयरिकी होतात, ज्या कुटुंबात आपल्या सोयरिकी होतात किंवा इनलॉज आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, मुळात जात ही वडिलांकडनं येते. काही अपवादात्मक परिस्थितीत ती आईकडनं येते. आई आणि वडील याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुणीही जात देऊ शकत नाही या जगामध्ये. पण या सरकारने नवीन जावई शोध काढलेला आहे, जो जगात कुठंच नाहीये. ते काय म्हणतात की तुमची जी सोयरिकी आहेत, तुमचे जे पाहुणे आहेत, रावळे आहेत किंवा इनलॉज आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही जात उसनी घेऊ शकता. म्हणजे माझ्याकडे माझी काहीच कागदपत्र नाही, पण माझा कोणतरी पाहुणा आहे तेव्हा फक्त शपथपत्र देणार, मी शपथपत्र देणार, तो शपथपत्र देणार आणि झालं, मला त्या जातीचा दाखला भेटला. याचा अर्थ असा, बरं ह्याला काय गृह चौकशी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काही लागू होणार नाही. याचा अर्थ असा की मी जर पैसे देऊन कुठल्याही वेगळ्या समाजाच्या माणसाला जर सांगितलं की दर हे पैसे आणि मला ॲफिडेव्हिट दे, तो देईल, मी सही करल, झालं, मी त्या जातीचं होऊन जाईल. याचा अर्थ याच्यात सगळ्यात भेळमिसळ होऊन जाईल. कुणीही कुठल्या जातीचं होऊ शकतं आणि याच्यामध्ये अप्रत्यक्षपणे ओबीसी, एससी, एसटीचं आरक्षण संपवण्याचा एक खूप मोठा आम्हाला डाव दिसत आहे. म्हणजे सगळे सोयरे हा जो शब्द ऍड करत जरांगे सातत्याने मागणी करत होते, तो शब्द ऍड केला तर काय होणार आहे याचं जे एक प्रातिनिधिक उदाहरण मृणाल ढोले यांनी सांगितलेलं आहे. म्हणूनच ह्या सगळ्या तमाम ओबीसी बांधवांचा आज राज्यभरातून आवाज उठतोय. पुण्यातही उपोषण सुरू आहे, तिकडे अंबडला इतर ठिकाणी आता सुरू झाले. आता कुठं ओबीसी समाज राजकीयदृष्ट्या जागा होताना दिसतोय, कारण लोकसभेत ज्या पद्धतीने ओबीसी बांधवांच्या जागा पाडल्या गेल्या, कुठंतरी आता तरी ओबीसी समाज जागृत होईल आणि आपल्या मागण्यांसाठी, हक्कासाठी असं रस्त्यावर उतरलेलं पाहायला मिळेल. म्हणून सरकारला आता यांची दखल ही घ्यावीच लागेल. जशी तुम्ही जरांगीची दखल घेता तशीच तुम्ही ओबीसीची का दखल घेत नाही, हीच या बांधवांची शोकांतिक आहे. बघा तर सरकार इथून पुढे तरी यांची दखल घेते का नाही ते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटेसह चंद्रान फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.